आपल्याला पाहायला मिळालं? लाडक्या बहिणींची अंतिम यादी ही गेल्या जवळपास आत्ता या ऑगस्ट महिन्यामध्ये या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला 1 वर्षाचा कालावधी, यशस्वी कालावधी हा पूर्ण होत आहे. साधारणपणे आम्ही जवळपास 2.25 कोटी ते 2.5 कोटी महिलांना या योजनेअंतर्गत आम्ही लाभ देत आहोत. रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच आम्ही घोषित केलं होतं की जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायलाही कालपासून सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत. जो काही डेटा म्हणजे प्रत्येक योजना ही स्क्रुटिनीमधून जातच असते. ती लाडकी बहीण योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, नमो शेतकरी असो का आणखीन कुठली योजना असो, ही प्रत्येक योजना ही साधारणपणे दरवर्षी ही त्यांची एक साधारणपणे प्रक्रियाच आहे की त्या स्क्रुटिनीमधनं ती जात असते. आम्ही वेगवेगळ्या विभागाकडनं, महिला व बालविकास विभागाने वेगवेगळ्या विभागाकडनं त्यांच्याकडे जो डेटा आहे त्यांच्या लाभार्थ्यांचा हा साधारणपणे आम्ही मागितलेला होता, जेणेकरून लाडकी बहीण योजना जी आहे आपल्याला माहिती आहे की निकषामध्ये जर एका योजनेचा 1500पेक्षा अधिकचा लाभ जर कुठला लाभार्थी घेत असेल तर ते ह्या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत. अशा पद्धतीचे जे नियम आणि निकष आहेत. जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांची यादी मिळाली, त्यानुसार आम्ही ती प्रक्रिया सुरू केली. आता माहिती व तंत्रज्ञान विभागाने आम्हाला काही दिलेले आहे डेटा, तो स्क्रुटिनी करण्याचं काम हे चालू आहे. त्यांनी जो डेटा दिलेला आहे हा आम्ही क्रॉस व्हेरीफाय करणार, ग्राउंड लेवलला स्क्रुटिनी करणार आणि त्याच्यानंतर त्याच्यातून हे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ चालू राहणार, जे अपात्र आहेत त्यांचा लाभ कमी होईल. जी, या योजनेच्या रकमेमध्ये काही वाढ होणार आहे का? 2100 कधी दिलं जातं? नाही, 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय हे शासन, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ हे त्यानिमित्ताने घेईल. पण मला आपल्या माध्यमातून सगळ्या लाभार्थ्यांना सांगायचं आहे की ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत आणि कुठेही या योजनेमध्ये खंड हा पडणार नाही आहे, कुठेही ही बंद होणार नाही. थँक्यू. उद्धार, विकास आणि प्रगतीचा आसमंत अनंत फाउंडेशन, कोल्हापूर.